विद्यार्थ्यांनो, आज आपण 5वा धडा सुरू करत आहोत, व्यवसायातील उभरत्या पद्धती. यामध्ये आपल्याला ई व्यवसायासंबंधीची माहिती बघायची आहे. ई व्यवसाय, आधुनिकीकरण, जागतिकीकरण, वाढणारी स्पर्धा या सर्व आधुनिक बदलामुळे ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचं हे संक्षिप्त रूप आहे. 1997मध्ये IBMने प्रथमच ई व्यवसाय हा शब्द वापरण्यास सुरुवात केली. तोपर्यंत ई कॉमर्स हा शब्द वापरला जायचा. ई व्यवसायाची जी काही सुरुवात आहे किंवा ई व्यवसाय हा स्पर्धात्मक युगामुळे, आधुनिक युगामुळे निर्माण झालेला आहे. ई व्यवसाय म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून जनतेचा आणि प्रक्रियेचा संबंध जोडणं होय. जगभरातील ग्राहकांचे हे नवीन द्वार खरेदीसाठी उघडे झालेले आहे. व्यवसायामुळे भागीदार, कर्मचारी, पुरवठादार यामध्ये जवळीक आणि जबाबदारीचे परस्पर संबंध निर्माण होतात. ई व्यवसाय माहिती तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या प्रणालीला जोडलेले आहे किंवा या प्रणालीला ही आत्मसात करते. ई व्यवसायामुळे संघटनेस व्यवसायाचा कार्यभार प्रभावीपणे सांभाळणे सोपे होते. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यमान उत्पादनं आणि सेवांचं मूल्य वाढवणं यासाठी नवीन आणि आकर्षक मार्ग शोधणं शक्य झालेलं आहे. इलेक्ट्रॉनिक व्यवसाय किंवा ई व्यवसाय हा वेब, इंटरनेट, इंट्रानेट्स, एक्स्ट्रानेट्स किंवा त्यातील काहींचं एकत्रीकरण होय. ई व्यवसाय म्हणजे तांत्रिक बदल नाही, हा एक व्यवसायातील मूलभूत बदल आहे जो तंत्रज्ञानाद्वारे मान्यताप्राप्त आहे. ई व्यवसायाचा आता आपण अर्थ बघूया. ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय. या संज्ञेची उत्पत्ती ईमेल आणि ई कॉमर्स या संज्ञेपासून झाली आहे. ई व्यवसाय किंवा इलेक्ट्रॉनिक व्यवसाय हा इंटरनेटद्वारे केला जातो. यामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी व विक्री इंटरनेटच्या माध्यमाने तांत्रिक किंवा ग्राहकांचा पाठिंबा घेऊन केली जाते. 90च्या दशकामध्ये IBM कंपनीने ही संज्ञा उपयोगात आणली. खरेदीदाराला इंटरनेटवर वस्तूंची खरेदी व विक्री करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा ई व्यवसायाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनो, ई व्यवसाय म्हणजे थोडक्यात एवढंच लक्षात ठेवा की जो व्यवसाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केला जातो त्यास ई व्यवसाय असं म्हटलं जातं. ई व्यवसाय आणि ई वाणिज्य या संज्ञांचा जर अदलाबदल करून काही लोक वापर करतात, परंतु या संज्ञा समानार्थी नाही. बऱ्याच जणांना ई व्यवसाय आणि ई वाणिज्य या दोन्ही संज्ञा एकच आहे असं वाटतं, परंतु या दोन्ही एक नसून यामध्ये फरक आहे. ई वाणिज्य म्हणजे ऑनलाईन खरेदी विक्री आणि ई व्यवसाय म्हणजे ऑनलाईन व्यवहारातील सर्व व्यवसायांचा यात समावेश होतो. ई वाणिज्य ही ई व्यवसायाची शाखा आहे. ई वाणिज्यमध्ये तुम्ही वस्तूची ऑनलाईन खरेदी विक्री करता, तर ई व्यवसाय म्हणजे ऑनलाईन व्यवहारामध्ये ज्या ज्या व्यवसायांचा समावेश होतो ते सर्व व्यवसाय ई व्यवसायामध्ये समाविष्ट केले जातात. ई वाणिज्य ही ई व्यवसायाची शाखा आहे. यानंतर आपल्याला ई व्यवसायाची व्याप्ती बघायची आहे. स्कोप ऑफ ई बिझनेसमन. आता ई व्यवसायाची व्याप्ती आपण बघूया. ई व्यवसायाचा विस्तार फक्त ऑनलाईन खरेदीपुरताच मर्यादित नाही. त्यात ऑनलाईन साठा, व्यवहार आणि सॉफ्टवेअरचाही उपयोग होतो. भारतात आजपर्यंत व्यापार परंपरागत पद्धतीनुसार चालवला जातो. अनेक व्यवसायामध्ये ई व्यवसायामुळे होणाऱ्या फायद्यांची जाणीव झाली आहे आणि त्याच्या कार्यरचनेमध्ये समावेश केला जातो. वेगवेगळ्या व्यवसायामध्ये चांगले दळणवळण होण्यास त्याची मदत होते आणि मोठ्या संघटनेसाठी खरेदी करणे देखील शक्य होते. ई व्यवसायाची व्याप्ती ही विस्तृत आहे. ई व्यवसायाची सर्व कार्य जसं उत्पादन, वित्त, विपणन, कर्मचारी प्रशासन तसेच व्यवस्थापकीय कार्यनियोजन, संघटन आणि नियंत्रण यासारखी कार्य संगणकावर करता येतात.
ई व्यवसायाची व्याप्ती पाहण्याचा दुसरा मार्ग म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवहारात गुंतलेल्या व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहांचा समावेश होय. ई व्यवसायात शोधनाचे म्हणजे पेमेंट करण्याचे अनेक ॲप लोकप्रिय आहेत. जसं आपण फोनपे, गुगल पे, स्विगी, ओला इत्यादी बघतो. या दृष्टिकोनातून पाहिल्यास संस्था, इलेक्ट्रॉनिक व्यवहार आणि व्यवहारांचं जाळं विविध विस्तृत दिशांमध्ये दृष्टीस येतं. त्याचे काही 6 प्रकार त्यांनी केलेले आहे आणि या 6 प्रकाराद्वारे ई व्यवसायाची व्याप्ती दिलेली आहे. त्यातला पहिला प्रकार आहे व्यवसाय ते व्यवसाय, B2B, बिझनेस टू बिझनेस. दुसरा प्रकार आहे ग्राहक ते व्यवसाय, दुसरा प्रकार आहे व्यवसाय ते ग्राहक, B2C, बिझनेस टू कस्टमर. तिसरा प्रकार आहे ग्राहक ते व्यवसाय, C2B, कस्टमर टू बिझनेस. चौथा प्रकार आहे ग्राहक ते ग्राहक, C2C, म्हणजे कस्टमर टू कस्टमर. पाचवा प्रकार आहे व्यवसाय ते प्रशासन, B2A, बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन. सहावा प्रकार आहे ग्राहक ते प्रशासन, C2A, कस्टमर टू ॲडमिनिस्ट्रेशन. अशा 6 प्रकाराद्वारे आपल्याला ई व्यवसायाची व्याप्ती अभ्यासायची आहे. त्यातला पहिला प्रकार आपण बघूया, व्यवसाय ते व्यवसाय, B2B, बिझनेस टू बिझनेस. या प्रकारामध्ये खरेदीदार आणि विक्रेते या दोन्ही व्यवसाय संस्था आहेत. यामध्ये वैयक्तिक ग्राहक नाही. दोन्ही पक्ष ई वाणिज्य आणि ई व्यवसाय यामध्ये समाविष्ट होतात. म्हणून त्याला B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस किंवा व्यवसाय ते व्यवसाय असं म्हटलं जातं. व्यावसायिक संस्थांमध्ये होणारे जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार या B2B म्हणजे व्यवसाय ते व्यवसाय या प्रकारामध्ये मोडतात. अनेक प्रकारच्या सेवांसाठी व्यापारी संस्था एकमेकांशी संवाद साधत असतात. दुय्यम किंवा सहाय्यभूत भागांचा पुरवठा, उत्पादनासाठी असलेले घटक पैसे देऊन सेवा पुरवणे हा प्रकार किंवा या सेवा या B2B म्हणजे व्यवसाय ते व्यवसाय या प्रकारामध्ये येत असतात. उदाहरणार्थ केटरिंगचा जर कोणाचा व्यवसाय असेल म्हणजे अन्न पुरवण्याचा जर कोणाचा व्यवसाय असेल तर त्यासाठी लागणारं मनुष्यबळ बाहेरून खरेदी करणं, त्यासाठी लागणारी भांडी बाहेरून खरेदी करणं हा B2B म्हणजे व्यवसाय ते व्यवसाय या प्रकारामधलं एक उदाहरण आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे व्यवसाय ते ग्राहक, बिझनेस टू कस्टमर, B2C. ग्राहक त्यांच्या गरजा ओळखतो आणि त्या गरजा भागवण्यासाठी उत्पादन किंवा सेवा शोधतो. ग्राहक विक्रेता निवडतात आणि किमतीशी वाटाघाटी करतात. ग्राहकांना उत्पादन किंवा सेवा प्राप्त होतात, पैसे भरतात, हमी आणि सेवा मिळवतात. B2C या नावाप्रमाणेच व्यवहाराच्या एका बाजूला व्यावसायिक कंपन्या तर दुसऱ्या बाजूला ग्राहक असतात आणि ते व्यवहार व्यवसाय आणि ग्राहक यांच्यामध्ये होत असतात. B2C व्यवसाय ते ग्राहक या अंतर्गत होणारा जो काही व्यवहार आहे यामध्ये व्यवसाय संस्था आणि ग्राहक यांचा समावेश होतो. विपणन कार्यासाठी संस्था त्यांचं संकेतस्थळ वापरतात. यामध्ये विक्रय वृद्धी, वस्तूची माहिती, उत्पादनाची माहिती, उत्पादन आणि सेवेचा आढावा, वस्तू घरपोच पोहोचवणं यासंबंधी सगळी माहिती दिलेली जाते आणि याद्वारे ग्राहक आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तूची तिथे ऑर्डर देतो किंवा मागणी करतो आणि त्याला घरपोच वस्तू पोहोचवली जाते आणि याचं जे काही पेमेंट आहे ऑनलाईन करता येतं किंवा घरी वस्तू मिळाल्यावर तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ फ्लिपकार्ट ही एक अशी साईट आहे की यामध्ये व्यवसाय आणि ग्राहक म्हणजे वस्तू विक्रेता करणाऱ्याचा एक व्यवसाय आणि त्या व्यवसायाद्वारे खरेदी करणारा ग्राहक अशा दोघांमध्ये व्यवहार केला जातो. त्यानंतर तिसरा आहे ग्राहक ते व्यवसाय म्हणजे कन्झ्युमर टू बिझनेस. इलेक्ट्रॉनिक व्यवहारात ग्राहक व्यवसायाकडून विशिष्ट सेवेची विनंती करतो. ग्राहक ते व्यवसाय ही व्यवसायाची व्याप्ती आहे. यामध्ये ग्राहक व्यवसायाकडून विशिष्ट सेवा पुरवा अशी विनंती केली जाते. यामुळे खरेदीदार विशिष्ट वस्तू आणि सेवेसाठी स्वतःची किंमत सांगतात. ग्राहक आपली विनंती सुव्यवस्थित अंदाजपत्रकासह ऑनलाईन व्यवहाराच्या संकेतस्थळावर टाकतो. कंपन्या ग्राहकांच्या आवश्यकता आणि बोली किमतीचा आढावा घेतात आणि त्यानुसार त्यांना सेवा पुरवतात. उदाहरणार्थ जर तुम्हाला घरामध्ये पेस्ट कंट्रोल करायचं असेल तर तुमचं घर किती रूम्स आहे, तुम्हाला किती एरियामध्ये पेस्ट कंट्रोल करायचं आहे, तुम्हाला हर्बल हवं आहे, केमिकल हवं आहे, तुमची जी काही मागणी आहे ती तुम्ही
त्या संकेतस्थळावर नोंदवायची. मग संकेतस्थळावर जे पेस्ट कंट्रोल करणारे व्यावसायिक आहेत ते त्याचा सर्च करतात आणि तुमच्या मागणीनुसार किंवा तुमच्या गरजेनुसार तुम्हाला ते ॲप्रोच करतात किंवा तुमच्याशी संबंध साधतात आणि सेवा पुरवण्याचं काम करतात. तर या ग्राहक ते व्यवसाय या प्रकारामध्ये ग्राहक आधी आपली अपेक्षा सांगतो, आधी आपली गरज सांगतो आणि त्यानंतर व्यावसायिक त्याची गरज पूर्ण करण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधून व्यवहार पूर्ण केला जातो. मग यामध्ये पेस्ट कंट्रोल असेल, त्यानंतर तुमचं मोटार सेवा सुविधा म्हणजे जर तुमची कार असेल तर सर्व्हिस सेंटर असेल किंवा तुम्हाला घरपोच अन्न पोहोचवण्याची सुविधा असेल, हे प्रकार या ग्राहक ते व्यवसाय या C2B तिसऱ्या प्रकारामध्ये मोडतात. त्यानंतर चौथा प्रकार आहे ते म्हणजे ग्राहक ते ग्राहक, कन्झ्युमर टू कन्झ्युमर किंवा कस्टमर टू कस्टमर. यामध्ये दोन व्यक्तीमधील वस्तू आणि सेवांचा ऑनलाईन व्यवहार सुलभ व्हावा यासाठी त्रयस्थ पक्षाद्वारे म्हणजे ग्राहक आणि ग्राहक यांच्यातील ऑनलाईन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडले जातात. एक ग्राहक विक्रीसाठी आपली वस्तू ऑनलाईन व्यवहाराच्या संकेतस्थळावर पोस्ट करतो आणि दुसरा ग्राहक ती वस्तू खरेदी आणि बोली लावतो. संकेतस्थळ या ग्राहकांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करत असतात. ग्राहकांचा गट तयार केला जातो आणि इंटरनेट व्यवहार करण्यासाठी मोकळीक देते. ग्राहक मंच यासाठी खूप क्रियाशील असतात. या मंचावर तुम्ही तक्रारीवर भरपाई मिळवण्यासाठी देखील तुम्हाला सोय करून दिली जाते. उदाहरण द्यायचं असेल ग्राहक ते ग्राहक ह्या अंतर्गत जर तुम्हाला उदाहरण द्यायचं तर आता बरेच लोक ऑनलाईन व्यवहाराद्वारे म्हणजे समजा आपण साडीचं उदाहरण घेऊया. आता साडी व्यवहार करणारे जे काही लोक आहेत हे मोठ्या होलसेलरकडनं काही व्यक्ती साड्या खरेदी करतात आणि या साड्या स्वतः रिटेल म्हणून इतर लोकांना किरकोळीमध्ये विकत असतात आणि त्याची माहिती इंटरनेटच्या माध्यमाद्वारे ग्राहकांना पोहोचवत असतात. तर हा एक प्रकार तुमचा ग्राहक ते ग्राहक म्हणजे कन्झ्युमर टू कन्झ्युमर C2C या अंतर्गत हा व्यवहार केला जातो. म्हणजे मोठ्या उत्पादकाकडनं किंवा मोठ्या व्यावसायिकाकडनं वस्तू घेणारा हा एक ग्राहक असतो आणि ती वस्तू परत दुसऱ्या ग्राहकालाच तो विकत असतो म्हणजे कन्झ्युमर टू कन्झ्युमर. त्यानंतर आपल्याला पुढचा पाचवा प्रकार बघायचा आहे तो म्हणजे व्यवसाय ते प्रशासन, बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन B2A. या प्रकारामध्ये व्यवसाय आणि लोकप्रशासन यांच्यामध्ये जो काही ऑनलाईन व्यवहार होतो त्याचा समावेश व्यवसाय ते प्रशासन म्हणजे बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन या अंतर्गत केला जातो. यामध्ये तुम्हाला कंपनीची नोंदणी करायची आहे, कंपनीचा कर भरायचा आहे, काही परवाने मिळवायचे आहेत. तर हे मिळवण्यासाठी कोणत्याही कार्यालयीन ऑफिसमध्ये न जाता हे तुम्ही ऑनलाईनसुद्धा मिळवू शकतात. तर हा प्रकार व्यवसाय ते प्रशासन किंवा हे व्यवहार व्यवसाय ते प्रशासन म्हणजे बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन या अंतर्गत केले जातात. त्यानंतर सहावा प्रकार आहे तो म्हणजे ग्राहक ते प्रशासन, कन्झ्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन C2A. ग्राहक ते प्रशासन या अंतर्गत व्यक्ती आणि सार्वजनिक प्रशासनादरम्यान जो काही इलेक्ट्रॉनिक व्यवहार केला जातो तो यामध्ये समाविष्ट होतं. म्हणजे ग्राहकांना सेवा देण्यासाठी किंवा ग्राहकांना काही आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची सोय ऑनलाईन व्यवहाराद्वारे प्रशासन करून देत असतो. म्हणजे यामध्ये जर तुम्हाला पासपोर्ट हवा असेल, आधार कार्ड हवा असेल, काही परवाने मिळवायचे असतील, घरपट्टी भरायची असेल तर तिथे कार्यालयामध्ये किंवा सार्वजनिक किंवा शासकीय कार्यालयामध्ये न जाता तुम्ही ऑनलाईन हे सगळे परवाने मागवू शकता, आधार कार्ड मागवू शकता, पासपोर्ट मागवू शकता किंवा तुमची ऑनलाईन घरपट्टी भरू शकता. तर हे प्रकार तुमच्या ग्राहक ते प्रशासन म्हणजे कन्झ्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन या अंतर्गत केलं जातो. तर विद्यार्थ्यांनो आत्ता आपण व्यवसायाची व्याप्ती हा प्रकार म्हणजे हा भाग बघितलेला आहे. यामध्ये 6 प्रकाराद्वारे त्यांनी व्यवसायाची व्याप्ती सांगितली. पहिला प्रकार आपण बघितला व्यवसाय ते व्यवसाय म्हणजे बिझनेस टू बिझनेस, ज्या ठिकाणी 2 व्यवसाय संस्थांमध्ये व्यवहार केला जातो तो B2B म्हणजे व्यवसाय ते व्यवसाय या प्रकारात मोडला जातो. त्यानंतर दुसरा प्रकार आपण बघितला व्यवसाय ते ग्राहक. या प्रकारामध्ये व्यावसायिक संस्था आणि ग्राहक या दोघांमध्ये व्यवहार केला जातो. त्यानंतर तिसरा प्रकार आपण बघितला ग्राहक ते व्यवसाय. या प्रकारामध्ये आपण
ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार व्यावसायिक संस्था सेवा देण्याचं काम करत असतात. तो प्रकार म्हणजे C2B, कन्झ्युमर टू बिझनेस. चौथा प्रकार आपण बघितला ग्राहक ते ग्राहक म्हणजे कन्झ्युमर टू कन्झ्युमर, C2C. या अंतर्गत मोठ्या उत्पादकाकडनं एक व्यक्ती माल खरेदी करते म्हणजे तो ग्राहकच झाला आणि तोच ग्राहक परत दुसऱ्या ग्राहकाला मागणीनुसार माल विकतो म्हणजे ग्राहक ते ग्राहक, कन्झ्युमर टू कन्झ्युमर हा प्रकार आपण चौथा बघितला. याच्यामध्ये मी तुम्हाला साडी विक्रीचं उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर पाचवा प्रकार आपण बघितला व्यवसाय ते प्रशासन. कंपनीची नोंदणी करणं, कर भरणं, परवाने मिळवणं ह्या सगळ्या सोयीसुविधा शासकीय कार्यालयामार्फत व्यवसायाला दिल्या जातात किंवा व्यवसायाचे जे काही व्यवहार आहेत शासनाबरोबरचे जे ऑनलाईन केले जातात ते प्रकार हे व्यवसाय ते प्रशासन या अंतर्गत होत असतात. त्यानंतर सहावा प्रकार आपण बघितला ग्राहक ते प्रशासन. यामध्ये ग्राहकांच्या ज्या काही ऑनलाईन व्यवहार आहेत शासनाबरोबर करण्याचे ते या प्रकारामध्ये होतात. मग यामध्ये पासपोर्ट घेणं, आधार कार्ड मिळवणं, घराची घरपट्टी भरणं हे सगळे शासनात संबंधी केले जाणारे ऑनलाईन व्यवहार ग्राहक ते प्रशासन या सहाव्या प्रकारामध्ये होत असतात. तर आज आपण ई व्यवसाय म्हणजे काय आणि ई व्यवसायाची व्याप्ती हा भाग इथे बघितलेला आहे.